धोडांबे येथे 22 वर्षीय हायवा ट्रक चालक इलेक्ट्रिक शॉक लागून मयत, तर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल। चांदवड तालुक्यातील वडळी भुई ते वणी या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट कामासाठी मिक्सर प्लॅन हा धोंडांबे शिवारात असून तेथून मिक्सिंग करून रोडवर पर्यंत वाहून आणण्याचे काम हायवा गाडीने करत आहे। त्या मिक्सर प्लॅनमधून हायवा ट्रक क्रमांक MH15W2945 यावर असणारा चालक अजित कुमार परशुराम महते, वय वर्ष 22, राहणार सोरवाडी, मंजुरा, तालुका कसमार, जिल्हा बोकारो, राज्य झारखंड, हल्ली मुक्काम धोंडांबे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील असून हा चालक दररोजच्या प्रमाणे दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास हायवा ट्रक ही चालू करून पुढे घेत असताना हायवा ट्रकची मागील हायड्रोलिक ट्रॉलीवर होऊन तिच्यावर असलेल्या इलेक्ट्रिक तार धक्का लागून त्यास इलेक्ट्रिकचा शॉक लागला आहे। या घटनेची माहिती गाव पोलीस पाटील गंगाधर त्र्यंबक उशीर राहणार धोंडांबे यांना माहिती पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा केली व त्यास एका खासगी गाडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वडळी भुई येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टर भोई मॅडम यांनी तपासून त्यास मयत घोषित केला। या संदर्भात पोलीस पाटील यांनी स्थानिकच्या वडळी भुई येथील पोलीस दूरक्षेत्र येथे फोनद्वारे खबर देण्यात आली असता तेथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तर उत्तरणे तपासणी करण्यासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे API पोलीस निरीक्षक आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चव्हाण हे करीत आहेत। DG महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।